हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नाही बांधलाय आणि ह्या तोफा आहेत, फक्त आवाज बाई का म्हणजे. बोर्ड लावलेला पुढे बघा तिकीट मिळते. जय शिवराय मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन फेरफटक्यामध्ये. आणि आता आपण आलो आहोत ते म्हणजे किल्ले रामगडावरती. सिंधुदुर्ग जिल्हा आणि मालवण याच्यामध्ये असणारा हा किल्ले रामगड. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नाही बांधला आहे, त्याच्यानंतर अर्थात 1600-1700च्या नंतर म्हणजे 1700मध्ये हा बांधलेला किल्ला आहे. शाहू महाराज आणि त्या काळामध्ये सर्व. तर इथे बघू शकता दुर्गवीर प्रतिष्ठान, इथे बोर्ड पण आहे. तर तिथे एक मंदिर दिसते आपल्याला त्या साईडला. आणि संगमरत्न फाउंडेशन या ग्रुपसोबत आपण सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही किल्ले बघत आहोत. त्यापैकी एक असणारा हा किल्ले रामगड. किती खूप प्राचीन आहे. पण हा एक कधीच माहिती आहे 1700च. पावसामुळे बघा ते पोचले ते म्हणजे गडाचे मुख्य प्रवेशद्वार. दुर्गवीर प्रतिष्ठान इथे संवर्धनाचं काम करते. किल्ले रामगड, दुर्गवीर प्रतिष्ठान. आणि हे आहे गडाचं मुख्य प्रवेशद्वार. गोमुखी शैलीमधलंच आहे, मराठा स्थापत्य शैली. ओके, एकदम छोटासा संक्षिप्त असा इतिहास आपण इथे बघू शकतो की म्हणजे 1710 किंवा 1712च्या साली छत्रपती शाहू महाराज आणि रामचंद्र पंत अमात्य बावडेकर यांच्यामध्ये झालेल्या करारात, या करारानुसार छत्रपती शाहू महाराजांनी या भागातील किल्ल्यांची सबनिसी अमात्यांना देताना हा किल्ला मात्र दिला नाही. 18व्या शतकात हा किल्ला तुळाजी आंग्रे यांच्या ताब्यात असल्याने असंच दिसतं. इसवी सन 1755मध्ये नानासाहेब पेशवे यांनी इंग्रजांच्या मदतीने तुळाजी आंग्रे, अच्छा म्हणजे हे आपलं अलिबागच्या साईडचं तुळाजी आंग्रे विरुद्ध घडलेल्या मोहिमेत पेशव्यांचे सरदार कृष्णाजी महादेव व सावंतवाडीकर यांचे सैन्य म्हणजे सावंतवाडीचे सावंत सैन्य एकत्रित करून खंडोजी मानकर यांनी फेब्रुवारी 1756मध्ये रामगड किल्ला जिंकला. म्हणजे असा परत तो म्हणजे ह्याच्या सत्तेकडून त्या सत्तेकडे. इसवी सन 1804मध्ये या किल्ल्यावर दुसरे बाजीराव पेशवे यांनी चिमणाजी बल्लाळ यांची कारखानीस म्हणून नेमणूक केली. 16 एप्रिल 1818मध्ये कॅप्टन पियर्नेच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी मराठ्यांकडून रामगड किल्ला जिंकून 1862च्या पाहणीनुसार त्यावर रामगडावर 26 तोफा व 106 तोफगोळे असल्याचा उल्लेख आढळतो. एवढ्या तोफा होते इथे, 26 तोफा. आणि किल्ला केवढा पसरला आहे. आणि किल्ल्यामध्ये ही अशी नुसती रानटी झाडं उगवलेली आहेत. हा किल्ला कमी आणि जंगल जास्त वाटतंय. इथे काय झालेलं आहे, काय झालं इथे काय आहे? अच्छा, हे प्रवेशद्वारच आहे पण परकोटाचं आहे. परकोट म्हणजे कोटासारखं, म्हणजे भुईकोटाला असणारं दुसरं एक प्रवेशद्वार, परकोटाचं प्रवेशद्वार. मंडळी, ना सकाळ आहे ना दुपार आहे, वाजलेले आहेत बघू शकता 6:35. संध्याकाळचे 6:35 झालेले आहेत. किर्र असं हे जंगल आणि त्याच्यामध्ये जवळपास 15 ते 20 आम्ही पब्लिक आहोत. जंगलच आहे, जंगलालाच पूर्ण गोल रिंगण करून तटबंदी आहे. तटबंदीच्या आतमध्ये काही अवशेष आहेत, आधी तोफा होत्या. आणि हा एक भुईकोटप्रमाणेच परंतु वरती डोंगरावरती बांधलेला असा हा एक कोट आहे, अर्थात किल्ला. जास्त दमवत नाही एवढा जेवढं भरतगडाने दमवलेलं. आणि हे आता मूळ वास्तू किल्ल्याच्या सुरू झालेल्या आहेत. बघू शकता इथे या पूर्ण इथे हे सगळ्या वास्तू, या पायऱ्या,
इथे तुळशी वृंदावन आहे जुनं. सुंदर असा रामगड किल्ला आहे मंडळी. इथून आपण एंट्री केली आहे. हे समाधी स्थळ आहे. वरती आलं फांजीवरती गडाच्या. ही तटबंदी आहे आणि ते गणेशाची एक जुनी मूर्ती आहे. आणि इथे पूर्णतः इथे पण काही अवशेष आहेत. हां तिकडे पण जाऊया आपण. तिथे जाण्यासाठी तिथून जावं लागेल. हां त्या तटबंदीमध्ये पण कुठे गेलं. हा हे बघा हे खोड नाही, ही एक मार्ग आहे. खोले आहेत आणि तिथे एक रस्ता आहे. आणि तिथे आहेत मंडळी तोफा. ज्या 26 तोफा बोललेलो त्याच्यापैकी काही तोफा असतील आणि त्या उभ्या ठेवल्या तर उभ्या. बघूया त्या मंडळी. हां इथून पण ही रस्ता आहे असा पण पूर्ण जायला पाठी. आणि ते वाड्याचे अवशेष आहेत ते सगळं. बघूयात आपण तिकडे जाण्याचा प्रयत्न करूया मंडळी. जबरदस्त किल्ला, एक नंबर, खूप सुंदर. आवाज फक्त आहे का. मंडळी इथे तोफांच्याच जरा अलीकडे आलेलो आणि इथे काही भग्न वास्तू आहे. ती अवशेष राहिलेत, वाड्याचे अवशेष आहे. ओके वाड्याचे अवशेष आहे ते. आणि इथे आहेत त्या तोफा. साधारणतः 26 तोफा होत्या इथे, आता एवढ्याच राहिल्यात. हे पण तुळशी वृंदावनच आहे. ओके नाही ही समाधी आहे, सॉरी ही समाधी आहे. तुळशी वृंदावन आहे म्हणजे ही बहुतेक स्त्रीची समाधी आहे. आणि इथे आहे त्याच्यावरती ह्याचं शिवाची लिंग असते किंवा पाय असतात, पादुका. हो आणि ह्या तोफा आहेत मोठ्या मोठ्या आहेत. 126 होते ना तोफा, काहीतरी बोललो. 107 आणि 26 काय होतं मग. हा 106 तोफ गोळे आणि 26 तोफा. मजबूत राहतात ना पिल्लर सारख्या. अशाच पडून राहिल्या तर व्यस्त व्यस्त विरगळी पण. अरे त्याने ठेवलेत असे ठेवले की ते कुठे पण हे होतात. मंडळी गडाचा मुख्य दरवाजा म्हणजे इतिहासामध्ये हाच नक्की मुख्य दरवाजा असणार. तर गडाच्या इतिहासातील हा होळीचा दरवाजा म्हणून उल्लेख होता. आणि हा आहे तो मुख्य दरवाजा. दोन्ही बाजूला देवड्या आहेत आणि हे स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. हा आहे दरवाजा आणि इथे आहेत त्या तोफा. फक्त आवाज पाहिजे का म्हणजे. कितपत येतोय माहिती नाही पण आवाज आहे का. चांगलं काय लागणार सुट्टले माझं तर मंडळी जंगल दिसत असेल पूर्ण वाढलेलं एका डोंगरावरती एका टेकडीवरती.
आणि ह्यातच होता तो म्हणजे किल्ले रामगड. म्हणजे बघायला गेलं तर जे काही वाडी आहे खाली गाव आहे त्या गावाला किंवा त्या वस्तीला रामगडच नाव आहे. आणि हा होता किल्ले रामगड. इकडनं आपली सगळी पब्लिक येते आहे आणि ही सगळी बांधावरची वाट आहे. शेती आहे इथे बघू शकता. आणि समोरच याच्या अजून एक डोंगर आहे तो पण खूप सुंदर दिसतोय. आणि हे सगळं चिखल माती झाली आहे पूर्ण. इथे पूर्ण बांधावरती आहे हे सगळं आणि आजूबाजूला शेती आहे. तर इथेच आता व्हिडिओचा शेवट करूया आणि भेटूया कुठल्यातरी एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यासोबत. नवीन कुठल्या तरी मंदिरावरती लेणीवरती अथवा बघू कुठल्या ना कुठल्या एका स्पॉटवरती आपण भेटूच. आणि शेती बघू शकता ही पूर्ण भात शेती कोकणामध्ये आहोत आपण. तर मग इथेच व्हिडिओचा शेवट करूया. भेटूया कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यासोबत. तोवर जय जिजाऊ जय शिवराय. पुन्हा एकदा बघून घ्या किल्ले रामगड. जय भारत.